स्वतंत्र कॉलम नाही आहे, या संदर्भात तुम्ही नाही, म्हणूनच आम्ही आजचं आंदोलन यासाठी केलं, धरणे आंदोलन, की कोणत्याही परिस्थितीमध्ये ओबीसीचा स्वतंत्र जनगणने म्हणजे स्वतंत्र कॉलम असावा जनगणनेमध्ये. जोपर्यंत होत नाही तोपर्यंत अधिकार आम्हाला मिळणार नाही. आणि माननीय पंतप्रधानांनी पुन्हा सांगितलं पार्लमेंटमध्ये, त्यांचे बॅनर बोर्ड लावलेत ओबीसी का मसिहा म्हणून. आता कुठे गेले आहेत ओबीसी का मसिहा? महाराष्ट्रातल्या नेत्यांनी आपले बॅनर झळकवलेत ओबीसीचे, आपल्या महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यापासून सगळ्यांनी. आणि आज त्यामध्ये जनगणनेमध्ये तो कॉलमच नसल्यामुळं उद्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये यांचं नुकसान होणार आहे, यांच्या अधिकारावर गदा येणार आहे, यांना जो हक्क मिळणार आहे तो मिळणार नाही. म्हणजे संविधानिक अधिकार असूनसुद्धा संविधानिक अधिकार आहे SC STना ते मिळालं पाहिजे. पण बाबासाहेबांनी आम्हालासुद्धा तो अधिकार दिला ना, पण त्यामध्ये ते होताना आम्हाला दिसत नाही. यामुळे आमची स्पष्टपणे अशी मागणी आहे की कोणत्या हालतीत ते कॉलम घाला, नाहीतर आम्ही जिल्हा पातळीवर आणि गाव पातळीवर ते आंदोलन करणार आहोत. आम्ही घराघरापुढे ही पाटी लावून असहकार अशी भूमिका आम्ही स्वीकारलेली आहे. ती पाटी आमच्या प्रत्येक ओबीसी माणसांनी घरापुढे लावावी आणि आपली मागणी रेटून धरावी, अशी मागणीसुद्धा आजच्या आंदोलनामध्ये आम्ही केलेली आहे. थँक्यू.